नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दामोदर चव्हाण मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, खंडित झालेल्या तुमच्या शिक्षण प्रवाहाला तुम्ही पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहात, त्याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन। प्रथम वर्ष BA तुमचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासात मदत व्हावी म्हणून आम्ही धमाल प्रकाशनातर्फे मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित सूचनात्मक मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत। या मार्गदर्शक पुस्तिकांचीही ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे। तर आज आपण MAR 102 म्हणजे मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाचा अभ्यास करणार आहोत। या विषयामध्ये भाषिक विनिमय, तत्व आणि व्यवहार, आणि भाषिक सर्जनशीलता, स्वरूप आणि प्रकार या ही दोन पुस्तके अभ्यासणार आहोत। तसेच या दोन्ही पुस्तकांसाठी स्वतंत्रपणे 2 सराव पुस्तिका दिलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या महामारीमुळे लघुत्तरी प्रश्नांच्या म्हणजे MCQ परीक्षा घेतल्या गेल्या होत्या, परंतु यापुढे दीर्घोत्तरी प्रश्नांचे पॅटर्न पुढीलप्रमाणे राहील। 80 गुणांची अंतिम परीक्षा आणि 20 गुणांची गृहपाठाची परीक्षा। प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 75 ते 100 शब्दांमध्ये लिहायची असतात। म्हणून मार्गदर्शक पुस्तिकांमध्ये आम्ही 2001 पासून अंतिम परीक्षांमध्ये सातत्याने विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच पुस्तकांच्या शेवटी उपलब्ध झालेल्या अंतिम परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाही देण्यात आलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकामध्ये अभ्यासासाठी काही उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत। या उद्दिष्टांमध्ये संपूर्ण घटकाचा आशय सामावलेला असतो, त्यामुळे विषय समजण्यास मदत होते, विषयाची चांगली ओळख होते। या उद्दिष्टांच्या आधारावरच गृहपाठ आणि अंतिम परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात। प्रथम आपण भाषिक विनिमय, तत्व आणि व्यवहार या पुस्तकाचा अभ्यास करू। यातील पहिल्या घटकाचं नाव आहे भाषा, सामाजिक अभिसरण आणि मराठीचा शब्दसंग्रह। या घटकामध्ये अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत। 1. सामाजिक बदल व भाषिक बदल यातील परस्पर संबंध सांगणे। 2. रूपकाच्या सहाय्याने भाषा कशी समृद्ध होते ते सांगणे। सामाजिक अभिसरणामुळे भाषा कशी समृद्ध होते ते स्पष्ट करता येणे। भाषेतून परंपरागत मूल्यव्यवस्था कशी प्रतिबिंबित होते ते सांगणे। मराठी भाषेत नवे शब्द येण्याची गरज का आहे ते स्पष्ट करता येणे। तसेच मराठीचा शब्दसंग्रह कसा वाढविता येईल ते सांगता येणे। या उद्दिष्टांच्या आधारे सामाजिक अभिसरणामुळे भाषा समृद्ध होते हे उदाहरणासह स्पष्ट करा। हा प्रश्न मे 2002 मे 2002, 2004, 2006, मे 2008, मे 2009, ऑक्टोबर 2009 आणि मे 2014 इत्यादी अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता। असेच काही संभाव्य प्रश्न आणि इतर महत्त्वाचे प्रश्न आम्ही घटकामध्ये दिलेले आहेत। इथे आपला घटक पहिला संपला। आता घटक दुसऱ्याचं नाव आहे विविध जीवन क्षेत्रातील भाषेचे उपयोजन। विविध जीवन क्षेत्रातील भाषेचे उपयोजन या घटकामध्ये अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत। 1. राजकारणाच्या भाषेची वैशिष्ट्ये सांगता येणे। 2. उद्योग व कामगार विश्वातील विशिष्ट शब्दसंग्रह आणि त्यामागील अर्थकारण व शोषण उलगडून सांगता येणे। 3. आरोग्य क्षेत्रातील विशिष्ट शब्दयोजना व त्यामागील अर्थांचे संदर्भ सांगता येणे। आणि
धर्म, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील पारिभाषिक शब्दांमागील संकल्पना आणि त्यांचा व्यावहारिक वापर स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही संकल्पना डॉक्टर सदा कराडे यांच्या लेखाद्वारे स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2008 आणि मे 2014च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. तसेच 2004, नोव्हेंबर 2006, 2013, मे 2015 या अंतिम परीक्षांमध्ये राजकारणी भाषेचे वेगळेपण उदाहरणासह स्पष्ट करा. हा प्रश्न 2004, नोव्हेंबर 2006, मे 2013 आणि मे 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. तसेच इतर अनेकही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्नांची उत्तरे मार्गदर्शकात दिलेली आहेत. इथे घटक 2 समाप्त होतो. आता 3ऱ्या घटकाचा विचार करू. घटक 3चे नाव आहे भाषेची निवेदनपरता, स्वरूप आणि प्रकार. भाषेची निवेदनपरता, स्वरूप आणि प्रकार या घटकामध्ये पत्रे, रोजनिशी, भाषण व कीर्तन या 4ही प्रकारांचे उतारे दिलेले आहेत. या प्रकारांमधून भाषेची निवेदन पद्धती कशी बदलते यावर अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. पत्र या वाङ्मय प्रकाराचे आकलन व लेखन करता येणे. 2. रोजनिशी या स्फुटलेखन प्रकाराची माहिती मिळेल आणि दैनंदिनी लिहिता येईल. 3. भाषण या प्रभावी माध्यमाचे महत्त्व समजेल आणि संहिता तयार करता येईल. आणि 4. कीर्तन या निवेदन प्रकाराची शैली समजेल आणि संहिता लिहिता येईल. या उद्दिष्टांच्या आधारे साने गुरुजींचे मुलांवरील प्रेम सिद्ध करणारे आचार्य अत्रे यांनी सांगितलेले 2 प्रसंग वर्णन करा. हा प्रश्न मे 2004च्या अंतिम परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तसेच भाषिक निवेदनात भाषणे हे माध्यम कसे प्रभावी ठरते हे प्र. के. अत्रे यांच्या लेखाच्या आधारे स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2007, ऑक्टोबर 2009, मे 2011 इत्यादी परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. असेच इतरही उद्दिष्टांच्या आधारावर विचारले गेलेले प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. आता घटक 4 पाहूया. घटक 4चं नाव आहे भाषेची नियमव्यवस्था आणि लेखन पद्धती. या घटकामध्ये मराठी भाषेची नियमव्यवस्था आणि लेखन पद्धतीविषयीचे तपशील लक्षात घेऊन अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. मराठी भाषेच्या नियमव्यवस्थेनुसार शब्दांचे प्रकार सांगता येणे. 2. वाक्याचे घटक लक्षात घेऊन सुसंगत वाक्यरचना करता येणे. 3. वाक्यरचनेचे अंतिम क्रियापदाची स्थिती आणि अर्थावरून पडणारे प्रकार स्पष्ट करता येणे. 4. मराठीच्या लेखनविषयक नियमानुसार अचूक लेखन करता येणे. आणि 5वं उद्दिष्ट आहे विरामचिन्हांची परिभाषा लक्षात घेऊन नियमानुसार वापर करता येणे. मित्रांनो, ही उद्दिष्टे लक्षात घेऊन मे 2001च्या अंतिम परीक्षेत अनुस्वार देण्यासंबंधी कोणते नियम आहेत हा प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच वाक्यरचनेचे प्रकार सांगून
तसेच वाक्यरचनेचे प्रकार सांगून ते उदाहरणासहित स्पष्ट करा हा प्रश्न मे 2002, 2004, 2011 आणि 2014च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. अशाच इतर संभाव्य प्रश्नांची उत्तरे मार्गदर्शकात दिलेली आहेत. इथे आपला चौथा घटक संपलेला आहे आणि पुस्तक पहिली सुद्धा संपलेले आहे. या पुस्तकावर आधारित एक कार्यपुस्तक देण्यात आलेले आहे. त्याचाही विचार मार्गदर्शकात केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पुस्तकात भाषिक विनिमय कसा आणि होतो याचा आपण अभ्यास केला. यावर आधारित मराठीचा भाषिक वापर कार्यपुस्तक हे पुस्तक अभ्यासायचे आहे. पहिल्या पुस्तकाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हे कार्यपुस्तक तयार करण्यात आलेले आहे. हे पुस्तक तुम्ही स्वतः सोडवायचे आहे. त्यात पुढील घटक दिलेले आहेत. 1. भाषा, सामाजिक अभिसरण आणि मराठीचा शब्दसंग्रह. 2. विविध क्षेत्रातील भाषेचे उपयोजन. 3. भाषेची निवेदनपरता, स्वरूप आणि प्रकार. आणि 4. भाषा, व्याकरण व लेखनविषयक नियम. मित्रांनो, या चारही घटकांवरील प्रश्नांची उत्तरे आम्ही दिलेली मार्गदर्शकामध्ये इतरत्र दिलेली आहेत. या प्रश्नांवरून आपण आपला अभ्यास अधिक पक्का करता येईल. अभ्यासाच्या दृष्टीने हे पुस्तकही महत्त्वाचे आहे. पुढे आपण पुस्तक 3 ज्याचं नाव आहे भाषिक सर्जनशीलता, स्वरूप आणि प्रकार हे पाहणार आहोत. तर या 3ऱ्या पुस्तकाचा पहिला घटक आहे सर्जनशीलता, स्वरूप व प्रकार. सर्जनशीलता, अर्थ व स्वरूप या घटकामध्ये नवनिर्मिती करणे, सौंदर्य निर्माण करणे, नवे अर्थ लावणे, नवा विचार मांडणे, नवे तत्व शोधून काढणे इत्यादी कृती करण्याच्या मानसिक शक्ती म्हणजे सर्जनशीलता होय हा विचार मांडला आहे. या विचाराच्या आधारे पुढील उद्दिष्टे अभ्यासासाठी दिलेली आहेत. 1. सर्जनशीलतेची व्याख्या करता येणे. सर्जनशीलतेचे स्वरूप स्पष्ट करता येणे. जीवनाच्या क्षेत्रातील सर्जनशीलतेचे स्वरूप स्पष्ट करता येणे. सर्जनशीलतेच्या विविध घटकांची यादी करता येणे आणि कलावंताच्या सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे वाङ्मय निर्मिती ही सर्जनशील कृती आहे कशी आहे हा प्रश्न मे 2001 मध्ये विचारण्यात आला. तसेच भाषिक सर्जनशीलतेचे घटक स्पष्ट करा हा प्रश्न भाषिक सर्जनशीलतेचे घटक स्पष्ट करा हा प्रश्न मे 2009, ऑक्टोबर 2009, मे 2010 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. असे अनेक प्रश्न मार्गदर्शकात समाविष्ट केलेले आहेत. इथे आपला पहिला घटक संपलेला आहे. आता दुसऱ्या घटकाचा विचार करताना प्रथम त्याचं नाव बघू. दुसऱ्या घटकाचं नाव आहे भाषिक सर्जनशीलता, विविध अंगे. भाषिक सर्जनशीलता, विविध अंगे या घटकामध्ये संदेशवाहनाच्या पलीकडे जाऊन भाषा जेव्हा सौंदर्यात्मक कार्य करू लागते तेव्हा भाषिक सर्जनशीलता निर्माण होते. तसेच म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, अलंकार यांचा यथोचित वापर करणे म्हणजे भाषेचे सर्जनशील उपयोजन होय हा विचार मांडण्यात आलेला आहे. त्यासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. भाषेची सर्जनशीलता म्हणजे काय ते सांगता येणे. 2. भाषिक सर्जनशीलतेचे घटक अंगे सांगता येणे. 3. भाषिक सर्जनशीलतेची उदाहरणे सांगता येणे. आणि 4. व्यवहार भाषा व साहित्याची भाषा यातील फरक स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावर भाषिक सर्जनशीलतेमध्ये कोणकोणते अडसर येतात, भाषिक सर्जनशीलतेमध्ये कोणकोणते अडसर येतात हा प्रश्न मे 2014 आणि मे 2017च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला होता. भाषेची सर्जनशीलता म्हणजे काय, भाषेची सर्जनशीलता म्हणजे काय ते सांगून उदाहरणे द्या हा प्रश्न मे 2001
आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. अशा प्रकारचे संभाव्य प्रश्न मार्गदर्शकात समाविष्ट करण्यात आलेले आहे. इथे आपला दुसरा घटक संपलेला आहे. तिसऱ्या घटकाचं नाव आहे वैचारिक लेखन, संकल्पना आणि प्रकार. दुसऱ्या घटक तिसरा आहे वैचारिक लेखन, संकल्पना आणि प्रकार. या घटकामध्ये आपल्या चिंतन प्रक्रियेतून नवविचारांचा उगम होतो, तसेच विचारांच्या निर्मितीमध्ये, विचारांच्या व्यवस्थापनामध्ये आणि सूत्रबद्ध औपचारिक भूमिकेमध्ये सर्जनशीलता आढळते, असे वैचारिक सर्जनशीलतेचे स्वरूप सांगितलेले आहे. त्यातूनच अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे सांगितलेली आहेत. 1. वैचारिक लेखन या संकल्पनेचा अर्थ सांगता येणे. 2. वैचारिक लेखनाचे प्रकार सांगता येणे. 3. वैचारिक लेखन, स्फुटलेख तसेच अग्रलेख यातील फरक सांगता येणे. 4. वैचारिक निबंधाचे स्वरूप सांगता येणे व लिहिता येणे. 5. वैचारिक लेख लिहिण्याचे मुद्दे सांगता येणे. आणि 6. स्फुटलेखन करता येणे इत्यादी उद्दिष्टे दिलेली आहेत. या उद्दिष्टांच्या आधारे घनकचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी सुचविलेले उपाय स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2008, मे 2009, मे 2010 आणि मे 2013च्या अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता. तसेच वैचारिक लेखन काय ते सांगून त्याचे प्रकार लिहा. हा प्रश्न मे 2003, मे 2004, ऑक्टोबर 2007, मे 2009, मे 2010 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. इथे आपला तिसरा घटक संपलेला आहे. आता चौथ्या घटकाकडे वळूया. चौथ्या घटकाचं नाव आहे ललित साहित्य, स्वरूप आणि प्रकार. ललित साहित्य, स्वरूप आणि प्रकार या घटकामध्ये भाषिक सर्जनशीलतेच्या अंगाने साहित्यातील सर्जनशीलतेचे स्वरूप समजावून सांगितलेले आहे. या घटकाच्या आधारे अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. ललित साहित्याची संकल्पना स्पष्ट करणे. 2. ललित व साहित्य या संकल्पनांची व्याख्या सांगता येणे. 3. ललित साहित्य प्रकाराच्या निर्मितीचा हेतू स्पष्ट करता येणे. 4. प्रमुख साहित्य प्रकारांची वैशिष्ट्ये सांगता येणे. आणि 5. कथा, कविता, कादंबरी, नाटक, आत्मकथन, दैनंदिनी इत्यादी साहित्य प्रकारांमधील सर्जनशीलतेचे अंगे स्पष्ट करता येणे. आणि 6वा आणि शेवटचा घटक आहे गोष्ट, कथा, प्रवासवर्णन आणि आत्मकथन या प्रकारांची ओळख करून देता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे दृष्टांत कथा म्हणजे काय, तसेच आधारीय परिसराचा दृष्टांत मध्ये काय निष्कर्ष निघतात, हा प्रश्न मे 2003, ऑक्टोबर 2007, मे 2009, आणि मे 2010च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. तसेच ऑक्टोबर 2007 आणि 2014मध्ये ललित साहित्याची ऑक्टोबर 2007 आणि मे 2014मध्ये ललित साहित्य म्हणजे काय, ललित साहित्याची व्याख्या साधार स्पष्ट करा, हा प्रश्न अंतिम परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. इथे आपले पुस्तक तिसरे संपलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या पुस्तकात आपण भाषिक सर्जनशीलता, स्वरूप आणि प्रकार याचा अभ्यास केला. या पुस्तकावर आधारित मराठी भाषेचा सर्जनशील वापर कार्यपुस्तक ह्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवा, हे कार्यपुस्तक आहे. लक्षात ठेवा, हे कार्यपुस्तक आहे. कोणतीही कौशल्ये ही वारंवार सराव केल्यानेच विकसित होत असतात.
हा सराव कल्पकतापूर्ण आणि नियोजनबद्ध व्हावा म्हणून हे कार्यपुस्तक तयार केलेलं आहे. पुस्तकात पुढील घटक देण्यात आले आहेत. शब्दनिष्ठ सर्जनशीलता, विचार प्रतिपादनार्थ भाषेचा सर्जनशील वापर आणि वाङ्मयीन अभिव्यक्तीसाठी भाषेचा सर्जनशील वापर इत्यादी मुद्दे दिलेले आहेत. या प्रत्येक घटकावर प्रश्न देण्यात आलेले आहेत. ते पुस्तकावरच सोडविणे ही अपेक्षा आहे. तुम्ही ही पुस्तिका काळजीपूर्वक सोडविल्यास अभ्यास केंद्रावर होणारी चाचणी तुम्ही सहजपणे सोडवू शकाल. अभ्यासाच्या दृष्टीने हे पुस्तकही महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही तीनही घटकातील प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. ती जरूर पहा. अभ्यास पक्का होण्यासाठी हे दोन्ही पाठ्यपुस्तिका महत्त्वाच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम हा विषय ज्याचा कोड नंबर MAR 102 आहे तो संपलेला आहे. या मार्गदर्शकामध्ये आम्ही भाषिक विनिमय, तत्व आणि व्यवहार आणि भाषिक सर्जनशीलता, स्वरूप आणि प्रकार ही 2 पुस्तके आणि त्या पुस्तकांवर आधारित दोन्ही कार्यपुस्तके यांचा सविस्तर अभ्यास मांडलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. म्हणजे आपणास FIBAच्या पुढील मार्गदर्शकांची माहिती मिळेल. तसेच कॉमेंट सेक्शनच्या खाली आम्ही धमाल प्रकाशनाच्या सर्व पुस्तकांची यादी दिलेली आहे आणि पुस्तके कुठे मिळतील या त्या विक्रेत्यांच्या यादीही लिंकमध्ये दिलेली आहे. तर आपण हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढील व्हिडिओ HEN 101 हिंदी व इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम ह्या विषयाचा व्हिडिओ असेल. तोपर्यंत आपल्या शैक्षणिक प्रवासात हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.